मी आज साबुदाण्याची खीर बनवते. तीन तीन वाटी दूध घेतले, 1 वाटी पाणी घेतले, अर्धी वाटी साखर घेतली. तुम्हाला गोड पाहिजे असेल ना तर तुम्ही 1 फुल वाटी पण घेऊ शकता साखर. नंतर साबुदाणा टाकायचा. दूध थोडेसे गरम होऊ देणे. थोडेसे गरम झाले का थोडी साखर पण थोडी पगळू द्यायची. नंतर मग साबुदाणा टाकायचा. साबुदाणा 1.5 वाटी घेतला. साबुदाणा 1.5 वाटी घेतला. साबुदाणा थोडासा शिजू द्यायचा, नरम होईपर्यंत शिजू द्यायचा. नंतर आपल्याला थोडं शिजू झालं का आपण ड्रायफ्रूट टाकू शकतो. मी आता फक्त बदामाचा किस करून घेतला. असा बारीक बारीक किसणीने किसून घेतला. तुम्ही अजून ड्रायफ्रूट टाकू शकता, बदाम वगैरे थोडी. नंतर मग ही वेलची पूड पण टाकणे. थोडासा उकळी येऊ देणे. साबुदाणा शिजू द्यायचा. साबुदाणा शिजू द्यायचा. आपण असं चपातीवर पण खाऊ शकतो. नंतर आज उपासाला पण चालते. आपला उपास असतो एकादशीला खाऊ शकतो आपण. वेलची पूड टाकायची. एकदम फटक्यात होते बघा. शिजला साबुदाणा. शिजला. साबुदाणा सकाळी भिजत टाकून द्यायचा, म्हणजे पटकन शिजते. दिवसभरात छान भिजून जातो ना, मग छान शिजते बघा. एकदम मस्त झाली बघा, किती छान झाली. या सगळ्यांनो खायला. आज एकादशी आहे ना, एकादशीला पण छान. बघा किती सुंदर झाली, छान बघा, एकदम मस्त बघा. घ्या सगळ्यांनी खीर घ्या.